झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। गुरुजी म्हणाले होते ती हीच मुलगी असेल का? आणि मग तो पोलीस, तो वॉर्ड बॉय, ते का तिच्याबद्दल असं बोलत होते? अद्वैत आता सुखरूप आहे, बरोबर? हो गुरुजी, तुम्ही कसं ओळखलं? शेखर, तुला माझ्या बोलण्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही बहुधा। काळ आला होता पण वेळ नाही। यावेळी अद्वैतचा जीव वाचला, पण प्रत्येक वेळी असंच घडेल याची शाश्वती नाही। गुरुजी, नाही, आय एम सॉरी, पण काय करायचं ते मला खरंच कळत नाहीये। कुठे शोधू मी त्या मुलीला? मी शोधण्याचा प्रयत्न करतोय पण ती सापडतच नाहीये। शेखर, तुझं लक्ष नाहीये। ती मुलगी तिकडे येऊन निघून गेली सुद्धा। वेळ मारून नेऊ नको शेखर। असंच वागत राहिलास तर ही वेळच एकदा तुझा घात करेल। पावला पावलावर अद्वैतसाठी अकाल मृत्यूयोग लिहिला गेला आहे, पण जोवर ती मुलगी अद्वैतच्या बरोबर असेल तोवर अद्वैतच्या जीवाला धोका नाही। त्यामुळे ती मुलगी अद्वैतच्या सोबतीला कायम असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गुरुजी, पण मी कुठे आणि कसं शोधू तिला? आणि मी तिला ओळखायचं तरी कसं की तुम्ही जी म्हणताय ती हीच मुलगी आहे म्हणून? शेखर, ही परमेश्वराची योजना आहे, त्यामुळे ती मुलगी काहीतरी खुणा मागे सोडून जाईल। शेखर, वेळ दौडू नकोस, तिचा शोध घे। अद्वैतला वाचवायचं असेल तर तुला तिच्यापर्यंत पोचावंच लागेल, तेही अद्वैतच्या नशिबात लिहिलेला पुढला मृत्यूयोग त्याला गाठायच्या आत। अद्वैतला वाचवायचं असेल तर तुला तिच्यापर्यंत पोचावंच लागेल, तेही अद्वैतच्या नशिबात लिहिलेला पुढला मृत्यूयोग त्याला गाठायच्या आत। सुनबाई, तू नको काळजी करू। हे बघ, नेत्रा माझ्या सोबतच आहे आणि ती सुखरूप आहे। हा, बरं बरं, मी घेऊन येतो तिला माझ्यासोबत। हो हो, बर। नेत्रा बाळा, आई तुझी वाट बघती ग। आबा नका ना असं करू, आईला सांगा ना मी इथेच थांबणार आहे। इथे? अगं आजूबाजूला एवढं रान आहे, तुला काही झालं तर? काही नाही होणार आबा, मी इथेच थांबून छान देवीची सेवा करेन। नाही नेत्रा, नाही, मी तुला इथे राहू देणार नाही। आणि तरी तू ऐकणार नशील तर मी सुनबाईशी बोलतो आणि आम्ही दोघे तुझ्यासोबत इथे येऊन राहतो। नाही आबा, आधीच माझ्यामुळे तुम्हाला, आईला, हेमेला खूप भोगावं लागलंय। आता माझ्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास नाही होऊ देणार मी। अगं त्रास कसला ग बाळा? हे सगळे लोक तुला जे काही हिणवतायत ना, ते त्रिनयना देवीने तुला जे वरदान दिले ते त्यांना कळत नाहीये। तुझ्यामध्ये असलेली दिव्य शक्ती जेव्हा त्यांना कळेल तेव्हा हेच लोक तुला डोक्यावर घेतात की नाही बघ। आबा, त्रिनयना देवीने माझ्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होईल, आणि देवी आहे ना माझी काळजी घ्यायला। हे काय नेत्रा, त्रिनयना देवीचा तुझ्या गळ्यातला ताईत कुठे? ते मी तिथेच सोडून आले। तिथे म्हणजे? त्या साहेबाचा अपघात झाला ना, त्यांच्याजवळ। कदाचित त्रिनयना देवीच्या त्या ताईतामुळेच त्यांचा जीव वाचला असावा।
काय रे? काय करतोस? काही नाही, जरा ते बघत होतो. अरे कुठलं तरी बटन दाबशील, काहीतरी भलतंच व्हायचं. नाही बघत होतो म्हणजे फाईल बघत होतो. आपल्या अद्वैतची फाईल, म्हणजे डॉक्टरने काही औषधं वगैरे काही चेंज केली असतील तर मी घेऊन आलो असतो म्हणून. अरे तसं काही असतं तर डॉक्टरने सांगितलं असतं. हां, अद्वैतची काही हालचाल नाही. अधोक्षज, मी जरा बाहेर जाऊन येतो, मला एक महत्वाचं काम आहे. तोपर्यंत प्लीज अद्वैत जवळ थांबशील का रे? तसंच काही वाटतं मला इमिजिएटली कॉल कर. भाऊजी महत्वाचं काम आहे ना, मग तुम्ही या ना, मी थांबतो इथे, काहीच प्रॉब्लेम नाही. हां सर, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुम्ही फक्त 5 मिनिटच इथे थांबू शकता. असं आयसीयू मध्ये असलेल्या पेशंट जवळ तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. मॅडम, प्लीज सर, तुम्ही बाहेर जाऊन थांबा, डॉक्टर ओरडतील. हा ऐकून तर घ्या. मी प्लीज सर, बाहेर जाऊन थांबा. पेशंटला भेटण्याची एक वेळ असते, तेव्हाच तुम्ही पेशंटला भेटू शकता. अधोक्षज, त्या बरोबर सांगतायत, तू बाहेर थांब. अधोक्षज, मी जाऊन येतो, तू लक्ष ठेव. तुका म्हणे तो परिसाहून आगळा, काय महिमा वर्णू त्याची. बाळा, साऱ्या जगाने तुला नाकारलं, अवदसा काळ्या जिभेची म्हणून हिणवलं. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तू परिसाहून वेगळी आहेस. अनोळखी माणसाचा जीव वाचवलास आणि तुझ्या सगळ्यात जवळच्या गोष्टीच्या, गळ्यातल्या ताईताचाही तू त्याग केलास. किती करशील ग लोकांसाठी? आबा, ते ताईत माझ्यासाठी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण जर त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचणार असेल तर एकदा काय, मी 100 वेळाला हे करेन. बाळा, तू लोकांसाठी एवढं करतेस ना, म्हणून त्या त्रिनयना देवीकडे माझी एवढीच प्रार्थना आहे ग. कुणीतरी येऊ दे जो म्हणेल, लोक ज्याला शाप समजतात ते वरदान आहे, ह्या वरदानाची मला गरज आहे. कुणीतरी म्हणेल तू अवदसा नाहीयेस, कुणीतरी या वरदानामुळे तुझा सन्मान करेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.